थांबा थांबा, मला सांगा, तुम्ही कॉलेज गोईंग स्टुडंट आहात का? आणि तुम्हालाही लहानपणी वाटायचं का मी कधी मोठं होणार, मी कधी मोठं होणार? आणि तुम्हाला पण आता रिअलाइज होते ना, खरं सांगा की मी लहान असतो किती मजा आली असती. मी जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा मला असं वाटायचं की मोठे झाल्यानंतर अभ्यास वगैरे करावा लागत नाही आणि एवढे स्ट्रगल नाहीच नाही. जेव्हा मी कॉलेजला जायला लागले तेव्हा मला रिअलाइज झालं की भाई, जेव्हा लहान होतो ना तेव्हाच एव्हरीथिंग इज गुड अँड वेल. जेव्हा आपण मोठं होतो ना तेव्हा प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी, प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती येत असते. बाय द वे, आज बाहेर फिरण्याचं खूप जास्त मन झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो मॉलमध्ये. हे मॉल कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण की मी इथे खूप साऱ्या क्लिप्स लावलेले आहेत ज्याने तुम्ही ओळखू शकता जर का तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल. सो गाईज, आम्ही आलो होतो शूज घेण्यासाठी माझ्या पप्पांसाठी, बट इकडे पुमाचं जे शॉप होतं ते बंद होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घेतले पेस्ट्रीज. आम्ही खूप उशिराने इकडे आलो होतो, त्याच्यामुळे सर्व काही बंद होत होतं. स्टारबक्स दिसलं, त्याच्यामुळे आम्ही स्टारबक्समध्ये गेलो आणि स्टारबक्समध्ये ऑर्डर दिली. स्टारबक्सची कॉफी एन्जॉय करत करत आम्ही पूर्ण मॉलमध्ये फिरण्यासाठी गेलो. आणि मग आता काय मॉल क्लोज व्हायला आलं होतं, बट एक शॉप आम्हाला ओपन दिसलं, गो फ्रेश मार्ट, जिकडे सर्व काही भेटतं, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ग्रोसरी अँड एव्हरीथिंग. सो मी इकडून काही फ्रूट्स घेतले होते मला खाण्यासाठी, आणि मग त्याच्यानंतर मला किंडर जॉय दिसला आणि तो देखील मी घेतला. आता तुम्ही म्हणू नका मॅच्युरिटी अँड एव्हरीथिंग. इकडे आम्ही गेलो होतो KFCला, आणि KFC बंद होती, त्याच्यामुळे आम्ही बाहेर येऊन मोमोज खाल्ले आणि पाणीपुरी देखील खाल्ली. तर चला गाईज, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा हक्काने, अँड सी यू सून.